हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा अंडा तवा मसाला. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. एक उथळासा तवा घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर तेलामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काही बेसिक मसाले. हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. पण हे सगळं करताना तेल हलकंसं गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे, नाहीतर मसाले करपून जातात आणि त्याची चव अंड्याला करपट अशी येते. हे सगळं मी टाकून घेतलं. गॅस बंद आहे माझा इथे आणि सगळं छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर तेल जे आहे ते तव्यामध्ये पसरवून घेतलं. इथं मी 5 अंडे आहेत ते उकडून घेतलेत आणि त्यांना हाफ कट करून घ्यायचेत आपल्याला. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने अंडे कट करून घेतलेत आणि ते असे उलटे या तेलामध्ये ठेवून द्यायचे. तर सगळे अंडे एक एक करून मी ठेवून देणार आहे. ही गोष्ट करताना काळजी घ्यायची की अंड्यातला डील वेगळा नाही झाला पाहिजे आणि तुम्हाला जर भाजायची भीती वाटत असेल तर असं उलटण्यावर अंडे ठेवून मग तव्यात टाकून द्या आणि व्यवस्थित असं त्यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस मी चालू केला आहे अंडे ठेवून झाल्यानंतर आणि हलकंसं त्यांना परतून घेते. नंतर पलटी करूयात सगळे अंडे आपण आणि दुसऱ्या बाजूनं सुद्धा पलटी करून घ्यायचे, परतून घ्यायचे. तर बाहेरच्या बाजूने स्किन जे आहे अंड्याची त्याला थोडे थोडे असे फोडे यायला लागतात, तेव्हा समजायचं की आपले अंडे जे आहेत छान परतले गेलेत. तर 1 बाय 1 आता एकदम केअरफुली आपण हे सगळे अंडे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अंडे प्लेटमध्ये माझे काढून झाले. आता या तेलामध्ये टाकणार आहे मी वाटण. तर वाटण जे आहे ते मी बनवलं होतं. कांदा, 1 टोमॅटो, 1 कांदा, मूठभर आपली खोबऱ्याची पावडर किंवा तुम्ही खोबऱ्याचा कीस किंवा खोबऱ्याचे काप घेऊ शकता. त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण आणि थोडासा आल्याचा बारीक तुकडा, या सगळ्याचं वाटण मी बनवलं होतं. सगळं कच्चंच घेतलं होतं मी. कांदा वगैरे भाजून घेतला नव्हता, त्यामुळे वाटण जे आहे ते आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यावं लागेल. तर वाटण मी ह्या तेलामध्ये टाकलं. इथं मी अजून तेल ॲड करत नाही आहे. थोडा वेळ वाटण जे आहे त्याला पाणी सुटतं, तर तोपर्यंत आपण असंच कोरडं परतून घेऊयात. भांड्यातला सगळा मसाला मी इथं काढून घेते. असं मिक्सरच्या भांड्यामधला मसाला काढायला तुमच्याकडे ह्या पद्धतीचा जर सिलिकॉन स्पॅटुला असेल तर बरं पडतं, सगळं व्यवस्थित काढता येतं. तर सगळा मसाला मी तव्यामध्ये काढून घेतला. त्यानंतर मला 5 ते 7 मिनटं या मसाल्यात जे पाणी होतं ते आटण्यासाठी गेले, कारण की कच्चा मसाला होता सगळा. ते सगळं व्यवस्थित परतून झालं. इथं तुम्ही बघू शकता आता यातील पाणी आटले. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली. अजून आपण ऑलरेडी थोडी हळद टाकलेली होती अंडे भाजण्यासाठी. त्यानंतर टाकलं लाल तिखट. हे रंगासाठीचं लाल तिखट आहे, जे आपण कलर येण्यासाठी टाकतो ते. त्यानंतर हा आमचा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला तो टाकून घेतला. हे टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली थोडीशी धना पावडर आणि कोणता पण गरम मसाला तुम्ही टाकू शकता. मी तर चिकन मसाला टाकणार आहे, तर गरम मसाला थोडासा जास्त टाकायचा. मी बादशहाचे गरम मसाले वापरते, टेस्टला छान असतात. तर इथं गरम मसाला टाकून घेतला. त्यानंतर मी थोडंसं तेल टाकून घेतलं. 1 पळी तेल साधारणपणे ऑलरेडी तव्यामध्ये होते, अजून मी 1 पळी तेल टाकून घेतलं. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. मसाला भाजायला वेळ द्या, मसाला बिलकुल कच्चा ठेवायचा नाही आहे. इथं तुम्ही बघू शकता मसाला छान भाजला आहे, मसाल्याला तेल सुटलं आहे आमचं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं. तेवढं पाणी त्या तव्यामध्ये शोषलं गेलं होतं, म्हणून मग मी परत अजून पाणी टाकलं. हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छानपैकी मसाला आणि पाणी एकत्र झालं. त्यानंतर आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ. तर मीठ तुम्ही किती ड्राय बनवणार आहात हा अंडा मसाला त्याच्यावर डिपेंड करतं. मी तर साधारणपणे 1 चमचाभर मीठ ह्याच्यात टाकून घेतलं आणि परत हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स केलं. आणि त्यानंतर हे जे आपण अंडे घेतले होते तळून ते ठेवायचे. तुम्ही बघू शकता मी कसं ठेवते. डीलाची बाजू आहे जी खालच्या बाजूला करायची, म्हणजे अंड्यामध्ये व्यवस्थित असा मसाला जातो. त्यानंतर मसाला असा वरतून सुद्धा टाकून घ्यायचा. 7 ते 8 मिनटं बारीक गॅसवर छानपैकी ह्याला बनू द्यायचं. त्यानंतर आता बऱ्यापैकी आटत आलं आहे सगळं पाणी, तेव्हा आता कोथिंबीर मी टाकून घेतली आणि मस्त झणझणीत असा अंडा मसाला रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय, एकदम मस्त बनतो चवीला. चपाती भाकरी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर नक्की बनवून बघा सोप्या पद्धतीने तवा अंडा मसाला. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.